तर मित्रांनो, आज आपण बघूया सीएसएस सिलेक्टर्स. तर सीएसएस सिलेक्टर्स म्हणजे काय? तर सीएसएस सिलेक्टर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे काही कॉम्बिनेशन सिलेक्टर्स असतात. म्हणजे सिलेक्टर म्हणजे काय, तर नेमकं एखादा एलिमेंट आपल्याला फाइंड करायचा आहे, एचटीएमएल एलिमेंट, आणि त्याला त्या पर्टिक्युलर स्टाईल्स द्यायच्या आहेत. जेणेकरून तो प्रत्येक एलिमेंटला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स आपण देऊ शकू. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा सीएसएस सिलेक्टर्स यूज होतात. तर सीएसएस सिलेक्टरचे काही प्रकार आहेत. सिंपल सिलेक्टर असतात, जे आयडी, क्लास आणि टॅग नेम बेस्ड असतात. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन सिलेक्टर्स असतात. इथे डिसेंडंट्स, चाइल्ड्स आणि नेक्स्ट सिबलिंग्स. ठीक आहे. हे 3 प्रकार असतात. त्याच्यानंतर सुडो क्लास सिलेक्टर्स असतात, जसे होवर, फोकस, चेक, डिसेबल्ड. आणखी भरपूर आहेत, रीड ओनली आहे, भरपूर आहेत. पण सध्याला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की सुडो क्लासेस म्हणजे काय आहे, तर ज्या पर्टिक्युलर एचटीएमएल एलिमेंटला काही स्टेट्स असतात. तर ते एलिमेंटनुसार चेंज होत राहतात. जसं आता हे चेक जे सुडो क्लास आहे, ती आपल्याला इनपुट टाइप टेक्स्टला किंवा जेवढे काही इनपुट टाइप आहेत चेक बॉक्सला किंवा रेडिओ बॉक्सला सोडून, त्यांना हे सुडो क्लास अप्लाय होत नाही. तर हे जे सुडो क्लास आहे, हे फक्त रेडिओ टाइप इनपुटला आणि चेकबॉक्स टाइप इनपुटलाच हा अप्लाय होतो. जसं की ते डिसेबल्ड आहे. डिसेबल्ड जवळपास 100% एलिमेंट्सला हा सुडो क्लास अप्लाय होतो. त्याच्यानंतर होवर स्टेट्स, फोकस स्टेट हे जे इनपुट टाइप टेक्स्ट आहेत, बटन्स आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला कामाला येतात. आयकॉन्स असतात, वेगवेगळे इमेजेस असतात, त्याच्यासाठी आपल्याला हे कामाला येतात. तर एलिमेंट बेस्ड असतात. असं म्हणजे असं काही नाहीये, की हे म्हणजे हा पर्टिक्युलर जो सिलेक्टर आहे, सुडो क्लास सिलेक्टर आहे, तो प्रत्येक एलिमेंटलाच असायला पाहिजे म्हणून असं नसतं. एलिमेंटचं बिहेवियरवर सुद्धा ते अवेलेबल असतं. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला आता बघूया आयडी, क्लास आणि टॅग नेम. त्याच्यासाठी आपल्याला वळावं लागेल विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी काय केलं, इथे एक डिव दिलेला आहे आयडी सोबत. त्याच्यानंतर इथे एक पी टॅग दिलेले आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, या पी टॅगची जी स्टाईल आहे सध्या, हे काढून टाकू. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आता पी टॅग जो आहे तो नॉर्मल आहे. तर आयडी सिलेक्टर, ठीक आहे. आयडी सिलेक्टरला आपल्याला फक्त त्याचा आयडी घ्यायचा आहे. आयडी घ्यायचा आहे आणि जेव्हा कधी आपण आयडी देऊ, तेव्हा आपल्याला सुरुवात करावी लागते हॅशने. ठीक आहे. तर हॅश त्याचा आयडी, म्हणजे हे जे आलं, हे आता या पर्टिक्युलर आयडीचा जो एलिमेंट आहे त्यालाच हे जे स्टाईल्स आहे हे अप्लाय होते. ठीक आहे. आता मी इथे हाईट देतोय आणि विड्थ देतोय 250 पिक्सल्स. ठीक आहे. आता मी जेव्हा याला रिफ्रेश करेल, तुम्ही बघू शकता ही जी स्टाईल आहे, मी तुम्हाला व्हेरीफाय सुद्धा करून दाखवतो. याला राईट क्लिक करायचं आणि इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे बघा, हे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत आपल्या याच्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही इथे फॉर्मवर क्लिक करसाल, तर त्याची स्टाईल इकडे तुम्हाला साईडला दिसते बाजूला. तर इथे बाजूला तुम्ही बघू शकता, इथे त्याची हाईट आणि विड्थ आपण दिलेली आहे. तर या पी टॅगला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करसाल, तेव्हा ती स्टाईल इथे अप्लाय झालेली नाही. का? तर कारण की आपण आयडी सिलेक्टरने हा या डिव्हचा आयडी सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर त्याला स्टाईल्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता सेम आहे, दुसरं एक आहे क्लास बेस्ड सिलेक्टर. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण आता या पी टॅगला एक क्लास देऊया. ठीक आहे. पॅरा नावाची मी एक क्लास दिलेली आहे याला. ठीक आहे. तर क्लाससाठी काय राहतं, की तुम्हाला सुरुवातीला डॉटने सुरुवात करावी लागते. ठीक आहे. डॉट देऊन त्या क्लासचं नाव द्यावं लागते. तर डॉट दिल्यानंतर काय होतं, की तिथे डॉट क्लास नेम. ठीक आहे. तर मग ही डॉट क्लास नेम, ही जी क्लास नेम आहे, ही जेवढ्या काही एलिमेंट्सला आहे तिथे ही स्टाईल इथे अप्लाय होऊन जाते. तर आता मी इथे फॉन्ट घेतलाय समजा 24 पिक्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर कलर याला दिलेला आहे मी. कलर दिलेला आहे समजा ग्रे, ग्रीन कलर समजा आपण देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे लाईन हाईट एक प्रकार असतो. लाईन हाईट आपण देऊया 5 पिक्सल. ठीक आहे. तर एवढ्या स्टाईल्स ठीक आहे आपण दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी याला रिफ्रेश करेल, तुम्ही बघू शकता याची लाईन हाईट वाढलेली आहे. आणि याचं, आणि याला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता, इथे याला एक क्लास अप्लाय झालेली आहे पॅरा नावाची. तर हे बघा तुम्ही, डॉट पॅरा आहे. इथे जेवढ्या काही स्टाईल्स आहेत, आपण स्टाईल्स काढू शकतो. ठीक आहे. पुन्हा त्याला तुम्ही चेक करू शकता ही स्टाईल एक एक काढून. ठीक आहे.
इथे बघू शकता तुम्ही चेंजेस कसे, ब्राउझर कसं चेंजेस अप्लाय करतो ते. ठीक आहे. तर हे झालं क्लास बेस्ड. आणि तिसरं जे आहे ते टॅग नेम बेस्ड आहे. ठीक आहे. तर टॅग नेम बेस्ड म्हणजे काय? तर आता या पॅराच्या जागी मला काय द्यायचंय? मला द्यायचं पी. ठीक आहे. समजा या पॅराच्या जागी मी पी दिलं, आणि जेव्हा आपण टॅग नेम देतो तेव्हा डॉट किंवा हॅश असं लिहायची काही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही त्या टॅगचं नाव सुद्धा देऊन त्याला स्टाईल अप्लाय करू शकता, जसं मी इथे वर फॉर्मला दिलेली आहे. ठीक आहे. तर जेव्हा मी रिफ्रेश करतो तेव्हा काहीच बदल होणार नाही मित्रांनो. इथे जी क्लास आहे, एक मिनिट मी सेव्ह करतो याला. याची जी क्लास आहे ही काढतो. काहीच चेंजेस होणार नाहीत. याचा जो क्लास आहे तो क्लास निघून जाईल, आणि त्याच्यानंतर इथे टॅग नेमने ज्या काही स्टाईल्स दिलेल्या आहेत त्या पर्टिक्युलर स्टाईल्स इथे याला अप्लाय होतील. आणि याचा अर्थ असा नाही की या एकाच पॅराग्राफला होईल. तुम्ही या डिवच्या बाहेर सुद्धा एक पॅराग्राफ घेऊ शकता. डिवच्या बाहेर सुद्धा एक पॅराग्राफ घेऊ शकता त्याला. ठीक आहे. हे घेतल्यानंतर तुम्ही इथे जेव्हा रिफ्रेश करसाल तेव्हा हे बघू शकता तुम्ही, दिस इज सेकंड पॅरा. या डिवच्या बाहेर आहे. हा डिव झाला, बरोबर आहे. या डिवच्या बाहेर हा टॅग आहे. तर हे असं काही नाहीये की या पर्टिक्युलर डिवच्या आतमध्येच जो पॅराग्राफ आहे त्यालाच तुम्हाला स्टाईल द्यायची. ठीक आहे. तर या पी टॅगने तुम्ही युनिव्हर्सली तुम्ही जेवढे काही आपल्या पेजमध्ये जेवढे काही पी टॅग आहेत सगळ्याला ती स्टाईल अप्लाय होऊन जाते. हे आता सध्या आपण हे 3 सिंपल सिलेक्टर्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे कॉम्बिनेशन सिलेक्टर्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला आहे डिसेंडंट, त्याच्यानंतर चाइल्ड, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सिबलिंग. ठीक आहे. तर डिसेंडंट म्हणजे काय? तर डिसेंडंट म्हणजे कसं असतं की अ, इ आता या डिव पॅराग्राफला डिसेंडंट काय आहे? हा पॅराग्राफ आहे या डिव टॅगला. ठीक आहे. हा इमिजिएट चाइल्ड आहे त्याचा. ठीक आहे. तर या डिव टॅगचे डिसेंडंट म्हणून आपण या पॅराग्राफ टॅगला हे करू शकतो, म्हणजे पॅराग्राफ टॅगला आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर हा जो आहे हा नेक्स्ट सिबलिंग आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, नेक्स्ट सिबलिंग. त्याच्यानंतर चाइल्ड जे आहे, चाइल्ड सुद्धा सेम प्रकारे वर्क करतं. या डिव टॅगला समजा आपण एखादा आणखी एक डिव घेतला. ठीक आहे. आणि याला समजा मी आयडी दिला आहे पॅरेंट डिव. ठीक आहे. आता पॅरेंट डिव मध्ये पॅराग्राफ कंटेनर आहे आणि त्याच्यानंतर हे आहे. ठीक आहे. टॅग आहे. तर आता आपण काय करूया, आता हे तिन्ही एक 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 बघूया आपण डिसेंडंट्स काय असतात. तर आता हा डिव घेतलाय मी आयडीने. तर इथे मी काय करतो, आता हा आयडी टाकतो डिवचा. ठीक आहे. या डिवच्या आतमध्ये जेवढे काही पी टॅग आहेत, जेवढे काही डिसेंडंट आहेत पी टॅग, तेवढ्याला मला स्टाईल्स द्यायचे. ठीक आहे. तर मी काय करतो, एक सेकंड. आता मी आयडी घेतला. त्याच्यानंतर याचे डिसेंडंट जेवढे पी आहेत, ठीक आहे, तर त्याला मला ही स्टाईल अप्लाय करायची. ठीक आहे. ही स्टाईल मी इथे अप्लाय केली आणि हे काढून टाकले. तर आता काय होईल, आता जेवढे काही डिसेंडंट आहेत त्यालाच ती स्टाईल अप्लाय होईल. तुम्ही बघू शकता इथे डिसेंडंट जे आहे, आता या पी टॅगला हा आउटसाइड आहे त्याच्यामुळे याला अप्लाय झाली नाही. तर याच्या आतमध्ये या डिवला जेवढे डिसेंडंट आहेत तेवढे, म्हणजे आता डिसेंडंट म्हणजे काय, तर पी टॅग डिसेंडंट याला हाच आहे. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, या पॅरेंट डिव मध्ये सुद्धा आपण एक पी टाकूया. ठीक आहे. दिस इज पॅरेंट पॅरा. ठीक आहे. तर जेव्हा आपण याला रिफ्रेश करूया, तुम्ही बघू शकता याला सुद्धा अप्लाय झालेली आहे, कारण की हा सुद्धा डिसेंडंट आहे. ठीक आहे. हा सुद्धा या पॅरेंट डिवचा डिसेंडंट आहे, आणि हा सुद्धा या पॅरेंट डिवचा डिसेंडंट आहे. त्याच्यामुळे जेवढे काही डिसेंडंट असतात त्या डिसेंडंट टॅगला आपण आपल्या स्टाईल्स अप्लाय करू शकतो बेस्ड ऑन दिस. ओके. लाईक दिस. तर तुम्ही अशा पद्धतीने डिसेंडंट देऊ शकता. ठीक आहे. आणि दुसरा एक प्रकार आहे, आपण बघूया, चाइल्ड टॅग. ठीक आहे. तर चाइल्ड टॅग मध्ये कसं असतं, आता हा HTML आहे, तुम्हाला पर्टिक्युलर फक्त याच पॅराग्राफला जर तुम्हाला द्यायचं, ठीक आहे, याच पॅराग्राफला द्यायचे किंवा मग याच पॅराग्राफला द्यायचं, तर त्या केसमध्ये आपल्याला प्रॉपर इथे चाइल्ड चेनिंग करू शकतो आपण. तर चाइल्ड चेनिंग कशी असते, मी याला कमेंट करतो.
आता पॅरेंट डिव मधला पी, ठीक आहे. आता पॅरेंट डिव मधला पी जो आहे त्याला आपल्याला स्टाईल्स द्यायच्यात. यात सेम स्टाईल्स आपण एकदा देऊ शकतो. जेव्हा मी रिफ्रेश करेल, तुम्ही बघू शकता या पॅरेंट डिव मधला जो पर्टिक्युलर चाइल्ड आहे का त्यालाच अप्लाय झालेली आहे याला, ठीक आहे. याला अप्लाय नाही झाली कारण की हा जो चाइल्ड आहे तो या पॅराग्राफ कंटेनरचा चाइल्ड आहे, ठीक आहे. तर असं तुम्ही पर्टिक्युलर एलिमेंटला टार्गेट करू शकता. पर्टिक्युलर एलिमेंटला तुम्ही असं टार्गेट करू शकता आणि टार्गेट करून त्याला तुम्ही स्टाईल देऊ शकता. आता जसं की आपण आता हे पॅरेंट डिवला दिलेलं आहे तर सेम तसंच तुम्ही या पॅराग्राफ कंटेनरला सुद्धा देऊ शकता. आता पॅराग्राफ कंटेनर आहे, एक सेकंड. आता एक ठीक आहे. या ग्रुपिंग एक आणखी एक प्रकार आहे, तर ग्रुपिंग पण तुम्हाला सांगतो मी. आता या कंटेनर मधला जो पी आहे त्याला सुद्धा तुम्हाला स्टाईल द्यायची, तर तुम्ही बघू शकता याला सुद्धा स्टाईल्स अप्लाय होते. तर आपण पर्टिक्युलर त्या इलेमेंटला आपण टार्गेट करतोय, ठीक आहे, जेणेकरून त्या पर्टिक्युलर इलेमेंटलाच स्टाईल्स अप्लाय झाल्या पाहिजेत. दुसरा आहे आता नेक्स्ट सिबलिंग्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट सिबलिंग मध्ये कसं असतं की आता हा जो डिव आहे पॅरेंट डिव, याचा नेक्स्ट सिबलिंग कोणता आहे, हा पी टॅग आहे, ठीक आहे. तर आपण काय करायचंय, या पॅरेंट डिवला सिलेक्ट करायचंय, ठीक आहे. म्हणजे हॅश पॅरेंट डिव प्लस पी द्यायचंय. प्लस पी दिल्यानंतर काय होतं की याचा जो नेक्स्ट सिबलिंग आहे त्याला स्टाईल अप्लाय होतात, ठीक आहे. तर आता मी सेव्ह करतो. आता मी काय केलंय, हे आयडी सिलेक्टर घेतलंय, आयडी सिलेक्टर घेतलंय आणि त्याच्यानंतर त्याचा पी दिलेला आहे. का तर कारण की हे जे डिव टॅग आहेत आपण डिव टॅगला डिस्टिंग्विश करू शकत नाही, ठीक आहे, डिफरन्शिएट करू शकत नाही, ठीक आहे. तर डिस्टिंग्विश न करता न आल्यामुळे एक तर आपण या दोन्ही डिव टॅगला डिस्टिंग्विश कसं करू शकतो की क्लास बेस्ड डिस्टिंग्विश करू शकतो किंवा आयडी बेस्ड डिस्टिंग्विश करू शकतो, ठीक आहे. म्हणजे डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे आपल्याला कसं कळेल की आपण याच डिवच्या अंडर जेवढे इलिमेंट आहेत त्याला बघतोय किंवा याच डिवच्या अंडर इलिमेंट आहेत तेवढं. कारण कसं आपण डायरेक्ट टॅग नेम दिला तर ते सगळ्या टॅगला अप्लाय होऊन जातं. जसं आपण फॉर एक्झाम्पल डिव जर दिला तर ते ब्राउझर अंडरस्टँड करू शकत नाही की कोणता डिव आहे तो, तर तो बाय डिफॉल्ट सगळ्याच डिवला ती स्टाईल अप्लाय करून टाकतो. तर त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर डिवला आपल्याला टार्गेट करायचं असेल तर त्याचे दोन आहेत सिलेक्टर. एक तर आहे क्लास सिलेक्टर किंवा मग आयडी सिलेक्टर. तर आपण क्लास सिलेक्टर सुद्धा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी पॅरेंट डिव घेतले, आता याचा आयडी पण सेम आहे आणि क्लास नेम पण सेम आहे. जर मी आता पॅरेंट डिव घेतला तर आयडीच्या जागी मी इथे क्लास नेम देऊ शकतो पॅरेंट डिव, ठीक आहे. मी असं टार्गेट करू शकतो, त्या पर्टिक्युलर एलिमेंटला सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे, त्या केसमध्ये. मग आता याच्यानंतर काय असतं की आता हे सीएसएस नेक्स्ट सिबलिंग आहे, ठीक आहे. मग आता हे पॅरेंट डिव प्लस पी, ठीक आहे. मग याला आता मी देतो ब्ल्यू कलर. आता याला ब्ल्यू कलर दिल्यानंतर काय होईल, आता या डिवचा जो सिबलिंग आहे, ठीक आहे, आता या पॅरेंट डिवचा जो काही नेक्स्ट सिबलिंग आहे पी त्याला स्टाईल अप्लाय झाली, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे काही कॉम्बिनेशन्स आहेत मित्रांनो. सिंपल सिलेक्टर आहेत, हे तिन्ही मी तुम्हाला शिकवलेत, टॅग नेम, क्लास आणि आयडी. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन, हे 3 कॉम्बिनेशन आहेत, हे 3 कॉम्बिनेशन आहेत. आणि चौथं एक आहे मित्रांनो ग्रुपिंग, ठीक आहे. आता मला हे जे 2 स्टाईल आहेत, हे 2 स्टाईल हे जे प्रॉपर्टीज आहेत हे जवळपास सेम आहेत, ठीक आहे. तर मी काय करू शकतो, आता फॉन्ट साईज आणि लाईन हाईट या 2 प्रॉपर्टीज आहे ना, या पी टॅगसाठी समजा आता पॅराग्राफ कंटेनरच्या पी टॅगमध्ये आणि पॅरेंट डिवचा जो नेक्स्ट सिबलिंग आहे त्या पी टॅगला या दोन्ही प्रॉपर्टीज सेम आहेत, ठीक आहे. तर मी काय करू शकतो, याला ग्रुपिंग करू शकतो. याला कंट्रोल सी करायचं आहे आपल्याला, इथे कॉमा द्यायचे आणि इथे देऊन टाकायचं, ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपण या प्रॉपर्टीज काढून टाकू शकतो. फक्त एकच प्रॉपर्टी वेगळी आहे, ती आहे कलर ब्ल्यू. त्याच्यासाठी आपल्याला हे लिहावंच लागेल मित्रांनो, ठीक आहे. तर आता मी इथे 2 पी चे ग्रुपिंग केलेले आहेत. पहिला पी आहे पॅराग्राफ कंटेनरच्या आतला पी, दुसरा आहे त्याचा नेक्स्ट सिबलिंग, ठीक आहे. तर आता मी जेव्हा याला रिफ्रेश करेल, तुम्ही बघू शकता काहीच फरक पडला नाही मित्रांनो. तर इथे याला मी सिलेक्ट केल्यानंतर हे बघा, इथे हे ग्रुपिंग मधला हा पर्टिक्युलर सेक्शन ऍक्टिव्ह झालेला आहे, ठीक आहे, पर्टिक्युलर सेक्शन. आणि याच्यामध्ये ग्रीन कलर आहे, पण हा ग्रीन कलर जो आहे तो मी इथे दिलेला आहे ब्ल्यू कलर. त्याच्यामुळे हा जो आहे हा ब्राउझरने घेतला नाही, कारण की हा सेम
नावाचं जे कॉम्बिनेशन आहे ते अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये कलर हा ब्ल्यू आहे, म्हणजे सेम प्रॉपर्टी आहे. तर त्याने ओव्हरराईड केलेली आहे ही प्रॉपर्टी, कलर प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि इथे जर मी पाहिलं तर इथे सुद्धा पॅरेंट कंटेनर. ठीक आहे. हां, आता इथे तुम्ही बघू शकता पॅराग्राफ कंटेनर मधला जो हा चाइल्ड आहे याच्यासाठी काय झालेलं आहे, हे पहिला जो कॉम्बिनेशन आहे का ते ऍक्टिव्ह झालेलं आहे, दुसरा कॉम्बिनेशन डिऍक्टिव्ह झालेला आहे. तर पहिला कॉम्बिनेशन त्याने इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे याला म्हणतो आपण ग्रुपिंग. ठीक आहे. तर आपण ग्रुपिंग करू शकतो सेम इलेमेंट्सची आणि डिफरंट इलेमेंट्सची. जर स्टाईल सेम असेल तर आपण त्या सेम स्टाईल्स जे आहेत ते ग्रुपिंग करू शकतो. आणि एखादी स्टाईल जर आपल्याला ओव्हरराईड करायची असेल तर ओव्हरराईड करण्यासाठी आपण काय करतो, तो पर्टिक्युलर जो सिलेक्टर आहे, कॉम्बिनेशन सिलेक्टर आहे किंवा कोणताही सिलेक्टर आहे, सिंपल सिलेक्टर कोणताही असू शकतो. तर सिंपल सिलेक्टरला आपण काय करायचं, पुन्हा घ्यायचं, इथे एक नवीन द्यायचं, नवीन इथे टाईप करायचं आणि त्याच्यानंतर जी प्रॉपर्टी आपल्याला ओव्हरराईड करायची ती प्रॉपर्टी आपण इथनं ओव्हरराईड करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला याची फॉन्ट साईजच वाढवायची आहे, तर फॉन्ट साईज मी काय करतो, इथं फॉन्ट साईज मी करतो समजा 30 पिक्सल. ठीक आहे. तर आता ही 30 पिक्सल जी आहे ती ओव्हरराईड झालेली आहे. तर मी इथं जेव्हा ब्राउझरला क्लिक करेल तेव्हा याची जी फॉन्ट साईज आहे ती वाढलेली आहे आणि बाकीच्यांची तशीच आहे. जेव्हा मी याला सिलेक्ट करेल तुम्ही बघू शकता या दोन स्टाईल ज्या आहेत या दोन्ही स्टाईल मी इथे ओव्हरराईड केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे बाकीची जी प्रॉपर्टी आहे, बाकीची प्रॉपर्टी सगळ्यांसाठी सेम आहे. म्हणजे जी लाईन हाईट आहे ते सगळे पी साठी सेम आहे. त्याच्यानंतर आहे सुडो क्लास बेस्ड सिलेक्टर्स. तर याच्यामध्ये कसं आहे, होवर, फोकस असे भरपूर आहेत. तर मी आता काय करतो, टाइम लिमिट आहे आपल्याकडे, जास्त लेंदी व्हिडिओ होऊ नये त्याच्यामुळे थोडेफार मी घेतो. तर आता या पीच्या जागी आपण एक काम करूया, आपण देऊया बटन. ठीक आहे. आता हा बटन घेतला तर या बटनला मी देतो आता क्लास टेस्ट नावाची क्लास देतो. मी जेव्हा याला रिफ्रेश करेल तेव्हा इथे आता हा बटन आलेला आहे. ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा मी या बटनवर माऊस नेईल तेव्हा या बटनचा बॅकग्राऊंड जो आहे तो मला वेगळा काहीतरी बॅकग्राऊंड द्यायचा आहे याला. तर मग याला काय करतो मी, आता ही क्लास घेतो. क्लास घेतल्यानंतर या क्लासचं नाव देतो टेस्ट आणि इथं डबल कोलन मला द्यायचं आहे. डबल कोलन दिल्यानंतर इथे एक स्टेट आहे बघा, होवर. तर जेव्हा जेव्हा मी याला होवर करेल तेव्हा याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो झाला पाहिजे ब्राऊन. ठीक आहे. ब्राऊन किंवा बर्लीवूड जो काय आहे तो तुमच्या गरजेनुसार तुम्ही कलर देऊ शकता. जेव्हा याला रिफ्रेश करेल मी, जसं होवर याला केलं मित्रांनो तसं त्याचं बॅकग्राऊंड कलर तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे. तर हे झालं होवर पहिलं. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जे सुडो क्लासेस असतात ते तुम्ही देऊ शकता. हे झालं होवर आणि बाकीचे स्टाईल्स समजा बॉर्डर वगैरे वगैरे तर ते सुद्धा आपण देऊ शकतो. टाईप टेक्स्ट घ्यायचं आहे, याला आयडी द्यायचा आहे समजा टेक्स्ट बॉक्स आणि याला द्यायचं आहे डिसेबल्ड. तर हा आयडी घेणार मी आणि याच्या डिसेबल्डला याला देणार बॅकग्राऊंड कलर ग्रे. ठीक. तर मी जेव्हा याला सेव्ह करेल तुम्ही बघू शकता हा डिसेबल्ड स्टेटमध्ये आहे त्याच्यामुळे याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ग्रे झालेला आहे. ठीक आहे. तर याचं जर मी डिसेबल्ड काढली प्रॉपर्टी ॲट्रिब्यूट तर मग याचा जो कलर आहे तो नॉर्मल होतो. ठीक आहे. आता याच्या फोकसला सुद्धा मी याला एक बॉर्डर वगैरे देऊ शकतो. तर आता हा टेक्स्ट बॉक्स फोकस याला बॉर्डर देतो 2 पिक्सल सॉलिड ब्ल्यू कलरची. ठीक आहे. आणि याच्यावरचा डिसेबल ॲट्रिब्यूट मी काढून तसाच राहू देतो. ठीक आहे. मग आता मी सेव्ह करतो. आता ज्यावेळेस मी याचा डिसेबल ॲट्रिब्यूट काढेल, ठीक आहे, आणि याला मी हे करेल फोकस आणेल, तर फोकस आणल्यानंतर तुम्ही बघू शकता याची जी बॉर्डर आहे ती चेंज झालेली आहे. आणि काढल्यानंतर फोकस याचं जेव्हा मी काढेल त्यावेळेस याची जी व्हॅल्यू आहे ती नॉर्मल झालेली आहे मित्रांनो. तर आज आपण पाहिलेले होवर, फोकस,